भाजपा नेता परिणय फुके द्वारा लगाए गए आरोप पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस नेताओं ने कहा है कि इस गंभीर आरोप की जांच होनी चाहिए। बेवजह आरोप लगाकर किसी को बदनाम करना सही नहीं है। अगर कोई पैसे लेकर सदन में सवाल पूछता है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। इसके साथ ही विदर्भ में किसानों की आर्थिक स्थिति और बुल्ढाना जिले में युवा किसान की आत्महत्या की समस्या पर भी चिंता जताई। खरं तर मागच्या वर्षभरामध्ये 2700 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या। त्याचा कोणालाही सरकारला सोयरसुतक नाही। हा मी म्हणत नाही, ते सरकारी अधिकृत वेबसाईटवरून आलेले आकडे आहेत। 2700 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात, हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवताय आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला? परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना। त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे। जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणीही असू देत, त्याला सजा झाली पाहिजे, परंतु त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले पाहिजेत। लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय, कोणीतरी तिसरा बोलतो, चौथा बोलतो, कोण कोणाच्या जवळचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नसतं। त्यामुळे आधार जर असेल तर कारवाई होईल, चौकशी करावी आणि विनाकारणचा निराधार कोणाच्याकडे संशयाचं बोट दाखवून त्याला बदनाम करू नये। या शेतकऱ्याला युवा पुरस्कारांनी त्याला सन्मानित केलं गेलेलं होतं। कैलाश नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेलं आहे। आता अधिवेशन चालत असल्याच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे। सोमवारी हा मुद्दा आम्ही स्थगनच्या माध्यमातून आणू। मला असा प्रश्न, आता ते वरच्या सभागृहातले आमच्या सभागृहातले सदस्य नाही, वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू। त्यामुळे मला त्यांच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। पण इन जनरल लक्षवेधी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैशाची त्यांच्या सभागृहात काय होतं त्याची आम्हाला माहिती नाही। इन जनरल म्हणते मी विधानसभा असो की तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही, तर वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू।